MPSC लाईव्ह ई लर्निंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट संदर्भातील काही जे जनरल डाऊट्स आहेत ते आपण या शासन निर्णयाच्या आधारे क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. तर हा शासन निर्णय आहे दिनांक 25 मार्च 2013चा. या निर्णयामध्ये महाराष्ट्र शासनाने कुठल्या व्यक्तीला हे प्रगत गटामध्ये मोडतो आणि कुठला व्यक्ती हा प्रगत गटामध्ये मोडत नाही, म्हणजेच क्रिमिलियर किंवा नॉन क्रिमिलियर. तर याचे जे निकष आहेत आणि कार्यपद्धती आहेत हे त्यांनी या शासनाच्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे, एकत्रितपणे दिलेली आहे आणि सविस्तरपणे त्यांनी ही पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ही या GR मध्ये दिलेली आहे. जे आपले महसूल विभागाचे अधिकारी असतात, म्हणजे जे अधिकारी तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इश्यू करतात, ते सुद्धा या GRच्याच आधारे किंवा या कार्यपद्धतीच्याच आधारे तुम्हाला जे आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इश्यू करत असतात. त्यामुळे हा जो 2013चा 25 मार्च 2013चा जो GR आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपल्याला आपल्या जवळ हा GR असणे फार गरजेचे सुद्धा आहेत. जर आपल्या मनामध्ये डाऊट असेल तर या सर्वच डाऊटचं जे क्लिअरिफिकेशन आहे तुम्हाला या GR मध्ये मिळेल. कारण आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कंपल्सरी आहे आपल्याला. या GRचा जो संगणक क्रमांक आहे हा इथे आहे 2013 वगैरे. तर हा आपल्याला जो GR आहे हा महाराष्ट्राचे जी ऑफिशियल वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची त्यावरून तुम्हाला हे डाउनलोड करता येईल आणि त्याचा क्रमांक जो आहे हा आहे. जर आपल्याला हा गव्हर्नमेंटचे जे GR आहे हे कशा पद्धतीने डाउनलोड करायचे हे माहिती नसेल तर सिम्पली माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी हा GR अपलोड केलेला आहे. त्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही चॅनलवरती जाऊन हा GR डाउनलोड करू शकता. आता आपण व्हिडिओचा जो मुख्य भाग आहे याला सुरुवात करूया. याच्यामध्ये कुठले निकष दिलेले आहेत तर जे विमुक्त जाती आहेत, भटक्या जमाती आहे, मागासवर्ग आहे, विशेष मागासवर्ग आहे म्हणजेच VJ आहे, NT आहे, OBC आहे आणि SBC कॅटेगरीतील विद्यार्थी. तर आणि SC ST करिता तर नॉन क्रिमिलियरचे क्रायटेरियाच लागू नाही, फक्त या कॅटेगरीलाच हा क्रायटेरिया लागू असतो. तर या रिलेटेडचे जे जनरल डाऊट आहेत ना, जसे तुम्ही मला वेगवेगळ्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये विचारलेले आहेत, त्यासोबतच फेसबुक पेजच्या मध्ये पण सुद्धा मेसेज केलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलच्या मेसेजसुद्धा. तर जे काही कॉमन मला डाऊट वाटले ते मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. ओके. कारण मी का बरं म्हटलं तुम्हाला की हा तुम्हाला GR तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा तो तुम्हाला रीड करावा लागेल. कारण या GRमध्ये किंवा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इश्यू करत असताना खूप वेगवेगळे निकष यामध्ये आहेत. याचं एका ओळीमध्ये उत्तर काय आपल्याला सापडत नाही आणि तुम्हीसुद्धा तुमचे वडीलसुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या निकषामध्ये मोडत असाल. त्यामुळे तुम्हाला जो काही नियम लागू होतात, तुम्हाला जे निकष लागू होतात ते तुम्हाला स्पेसिफिक इथून रीड करायचे आहेत आणि त्यानुसार मग तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळेल. तर एकाच व्हिडिओमध्ये काही प्रत्येक गोष्ट मला डिस्क्रिप्टिव्ह वेमध्ये सांगता येणार नाही, फक्त जे जनरल डाऊट आहे ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. तर हा रीड कशा पद्धतीने करायचा तर या GRमध्ये असे बॉक्समध्ये निकष दिलेले आहेत. तर पहिले कॅटेगरीमध्ये आपल्याला इथे आहे कॅटेगरी 1 आहे. याचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे कॅटेगरीचे. यामध्ये पहिलं आहे संविधानिक पदांविषयी, त्यानंतर ज्यांना आरक्षणातून वगळण्याचे नियम लागू आहेत अशा व्यक्ती इथे दिलेले आहेत त्यांचं, आणि ते जे निकष इथे दिलेले आहेत त्याचं स्पष्टीकरण जे आहे या शेवटच्या बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर पहिल्या कॅटेगरीमध्ये कोण मोडतात तर कॉन्स्टिट्यूशनल पदांवरती असणारे व्यक्ती, त्यांची मुलं आणि मुली, जसे की भारताचे राष्ट्रपती आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असेल, उपराष्ट्रपती आहेत, प्रधानमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, अशा व्यक्ती. तर यांच्या मुलं आणि मुलींना की ज्यांचे वडील हे संविधानिक पदावरती आहेत अशांना प्रगत गटामध्ये मोडण्यात यावं. यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळत नाही. तर ते कुठल्या व्यक्ती आहेत यांची यादी इथे दिलेली आहेत आणि त्यांचे निकष इथे दिलेले आहेत की त्यांना लागू होणार नाही आरक्षणाचे बेनिफिट्स. ओके. तर
आपण सहजच आहे यामध्ये मोडत नाही, त्यामुळेच आपण हा व्हिडिओ पाहत आहे आणि आपल्या मनामध्ये डाऊटसुद्धा आहे. ठीक आहे, तर ही फर्स्ट कॅटेगरी जी आहे ती आपल्यासाठी कामाची नाही. दुसरी कॅटेगरी येतं सेवाविषयक कॅटेगरी. ही इथे कॅटेगरी 2 आणि इथे सेवाविषयक कॅटेगरी. यामध्ये कॅटेगरी एमध्ये कोण मोडतात तर अखिल भारतीय केंद्रीय सेवा तसेच राज्य सेवा सरळ सेवा भरती म्हणजेच गट अ आणि गट अ चे अधिकारी, त्यांची मुलं आणि मुली. ठीक आहे, तर यांच्याविषयी इथे दिलेलं आहे. तर जे डायरेक्टली रिक्रूट होतात म्हणजे यू पी एस सीच्या माध्यमातून आणि एम पी एस सीच्या माध्यमातून जे क्लास 1 अधिकारी तहसीलदार, एस डी ओ, डी वाय एस पी, ई टी सी, ओके, आय एस, आय पी एस, सो यांच्या मुलं आणि मुलींना सुद्धा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे मिळू शकणार नाही, त्यांना प्रगत गटामध्ये कन्सिडर करण्यात येईल. सो इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यांना लागू होणार नाही. तर तुम्ही यामध्ये मोडत नसाल हे पण मी एक कन्सिडर करतोय, कारण जर मोडत असता तर तुम्हाला हे जे नियम जी अर्ज असतं हा माहिती असता. ठीक आहे, त्यामुळे आपण यावरती अधिक बोलू नाही. आणि ज्यावेळेला ती यादी दिलेली असते ना की यांना वगळण्यात यावं, तिथे एक खाली पॉईंटसुद्धा आहे, प्रत्येक कॅटेगरीमध्ये पॉईंट आहे, तो पण तिथे रीड करायचा. तथापि खाली नमूद केलेल्या प्रकरणामध्ये आरक्षणातून वगळण्याचे निकष लागू होणार नाहीत. ओके, सो इथे ते दिलेलं असतं. तर यामधला एक जो डाऊट आहे, वरचे जे डाऊट आहे ते तर लागू नसेल बहुतेक तुम्हाला. एक जो डाऊट आहे हा पॉईंट नंबर 3चा, हा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता इथे जनरली बऱ्याच लोकांना असं होतं की त्यांचे वडील जे आहे हे सुरुवातीला क्लास 3 ऑफिसर किंवा मग क्लास 4 कॅटेगरीमध्ये त्यांची नियुक्ती झालेली असते, पण आता प्रमोशन होऊन ते क्लास 1 अधिकारीपर्यंत आलेले असतात. तर त्यांच्या मनामध्ये एक डाऊट असतो की आता आमचे तर वडील क्लास 1 आहे आणि उत्पन्न पण 8 लाखापेक्षा जास्त झालेलं आहे. सॉरी, मागे बॅकग्राऊंड नॉईस होता त्यामुळे थोडा वेळ व्हिडिओ पॉज करावा लागला मला. सो इथे एक जनरल डाऊट असतो अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की आम्हाला मिळेल की नाही मिळेल. तर इथे दिलेलं आहे, तथापि खाली नमूद केलेल्या प्रकरणामध्ये आरक्षण वगळण्याचे निकष लागू होणार नाहीत. सो अशा डाऊटसाठी म्हणजे हे सर्वच कॅटेगरीला लागू असेल बरं का, म्हणजे क्लास 2 आणि क्लास 1 या दोन्हींना. तर ज्यांचे वडील जे आहेत हे क्लास 3 आणि क्लास 4मध्ये त्यांची नियुक्ती झालेली असेल आणि ते आता बाय प्रमोशननी क्लास 1 या कॅटेगरीमध्ये आले, सो अशांना प्रगत गटामध्ये अशांची जी मुलं आहेत त्यांच्या ज्या मुलींची गणना उन्नत प्रगत गटामध्ये केली जाणार नाही. सो हा एक डाऊट इथे तुमचा क्लिअर झालेला असेल. आत्ता जरी ते क्लास 1 अधिकारी असेल पण त्यांची जी नियुक्ती असेल ही क्लास 3 आणि क्लास 4मध्ये झालेली असेल, तर अशांची जी मुलं आहेत यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळेलच. ठीक आहे, यानंतरचा जो दुसरी जो बी आहे सर्व्हिस कॅटेगरीमध्ये, ती आहे क्लास 2 अधिकाऱ्यासंदर्भातील कुठली तर सरळ सेवा भरती, डायरेक्ट बाय प्रमोशन नाही. तर त्यांची जी पण मुलं आहेत त्यांची मुलंसुद्धा यांनासुद्धा प्रगत गटामध्ये कन्सिडर करण्यात येईल. सो त्यांना आरक्षणाचे लाभ नाही मिळतात. ओके, तर पण त्याच्यामध्ये पण आहे एंडमध्ये दिलेलं असतं की तथापि खाली नमूद केलेल्या व्यक्ती मुलामुलींना आरक्षणातून वगळण्याचा नियम लागू होणार नाही. ठीक आहे, कारण तोच पुन्हा पॉईंट आता इथे पण सुद्धा रिपीट केलेला आहे, पॉईंट नंबर 3. ठीक आहे, की ज्यांचे आई आणि वडील हे ज्यावेळेला सरळ सेवेद्वारे क्लास 3 आणि क्लास 4च्या श्रेणीतील कर्मचारी होते पण ते बाय प्रमोशन क्लास 2 झालेले असेल किंवा क्लास 1 झालेले असेल, तर अशांच्या मुलेला प्रगत गटामध्ये कन्सिडर करण्यात येणार नाही, तर त्यांना आपल्याला नॉन क्रिमिलियरमध्येच कन्सिडर करावं लागेल. त्यामुळे त्यांना इथे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे मिळू शकतं, इश्यू होऊ शकतं. आता यानंतरचा एक आपला साधारण डाऊट असतो की माझे उत्पन्न जे आहे हे नॉन क्रिमिलियरसाठी कन्सिडर होतं की माझे आई वडील आणि मी माझा भाऊ आमच्या सर्व एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न कन्सिडर होतं का, किंवा माझे विवाहित आहे मी तर माझे हस्बंडचं होणार की मग माझ्या आई आणि वडिलांचं उत्पन्न कन्सिडर होणार. हा जो डाऊट आहे ना हा या पॉईंटमध्ये इथे स्टार स्टार मार्क्समध्ये केलेला आहे. तर हा डाऊट जो आहे हा तुम्हाला इथे क्लिअर होईल या पॉईंटमध्ये. तर तो बघा, एखाद्या उमेदवाराचे आई वडील यापैकी एक किंवा दोघेही शासकीय केंद्रीय किंवा राज्य शासनातील सेवेत असतील
किंवा त्यांच्या शासकीय सेवेतील पदाचा दर्जा निश्चित झाला असेल तर सदर उमेदवाराचा उन्नत प्रगत गट हा त्यांच्या स्वतःच्या स्तरानुसार किंवा उत्पन्नानुसार किंवा त्यांच्या पतीच्या आणि पत्नीच्या स्तरानुसार किंवा उत्पन्नानुसार निश्चित न करता त्याचा किंवा तिचा प्रगत गट क्रिमिलेअर हा केवळ त्यांच्या किंवा तिच्या आई वडिलांच्या शासकीय सेवेतील स्तराच्या आधारे विहित नियमानुसार निश्चित करण्यात येईल. त्यामुळे जर तुम्ही क्लास 3 अधिकारी असाल किंवा तुम्ही क्लास 1 अधिकारी जरी तुम्ही झालेला असाल तरी तुम्ही आता क्लास 1 आहे त्यामुळे तुम्हाला प्रगत गटामध्ये कन्सिडर केल्या जात नाही. तर तुमचं जे आहे असे जे आहेत तर त्यांच्या आई आणि वडिलांचं जे काही स्टॅटस होतं शासकीय नोकऱ्यांमध्ये त्यानुसारच त्यांना नॉन क्रिमिलियर किंवा क्रिमिलियर कन्सिडर करण्यात येतं. तर यामध्ये तुमचं जे आहे उत्पन्न किंवा तुमचा जो दर्जा आहे शासकीय नोकरीचा तो कन्सिडर केला जात नाही. हा एक डाऊट होता, हा इथे या पॉईंटमध्ये तुमचा क्लिअर होईल. तुम्ही हा रीड करून घ्या जी आरमध्ये. दुसरा भाग इथे इथे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ठीक आहे, तर इथे आपण पाहूया. हा एक पॉईंट आहे इथे. एखाद्या अविवाहित महिला उमेदवारांबाबत उन्नत प्रगत गटाचे क्रिमिलियर निर्धारण करताना त्या महिला उमेदवाराचे स्वतःचे किंवा पतीचा किंवा दोघांचेही कोणत्याही मार्गाने होणारे उत्पन्न किंवा तिच्या पतीचा शासकीय सेवेतील दर्जा गृहीत न धरता केवळ तिच्या आई आणि वडिलांचा किंवा आई वडिलांचा दोघांचाही सेवेतील जो दर्जा असेल व इतर मार्गाने होणारे उत्पन्न गृहीत धरले जाईल. ओके, तर हे जो आहे हे इथे निकष तुमचे क्लिअर होतील. आता याच्यामध्ये बघा वेगवेगळे क्रायटेरिया आहे आणि ते एक्सप्लेन केलेले आहे. बरेचसे स्पष्टीकरण दिलेले आहे. कंडिशन ही असेल तर मग काय, कंडिशन बी असेल तर मग काय, कंडिशन सी असेल तर मग काय. तर तुम्हाला जो भाग लागू असेल तो भाग इथे तुम्ही रीड करा आणि त्यानुसार मग तुम्हाला मिळेल की नाही सर्टिफिकेट हे तुम्हाला क्लिअरली तुमचे डाऊट्स हे क्लिअर होतील. ओके, तर हे पूर्ण इथे स्पष्टीकरण दिलेले आहे वेगवेगळे कंडिशन. तर तुम्हाला जी अप्लिकेबल असेल ते तुम्ही अप्लाय करा, तुम्हाला नक्कीच ते मिळेल. आता काही भाग असतात की ते सार्वजनिक उपक्रम किंवा तत्सम उपक्रमातील कर्मचारी आहेत. म्हणजेच आता पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे, ONGC आहे, त्यानंतर बँक आहे, विमा संस्था आहे, विद्यापीठं आहे, कोलफिल्ड आहेत, WCLs वगैरे. सो यांच्यामध्ये त्यांचे जे वडील आहेत ते असतात जॉबवरती आणि यांचे पेमेंट पण खूप जास्त आहेत. ठीक आहे ना, यांचे पेमेंट जास्त आहेत म्हणजे क्रायटेरियाच्या अबाव जातात ते. तर इथे क्लिअरली सांगितलेलं आहे की या नॉन क्रिमिलियर कन्सिडर करत असताना तुमचं जे सॅलरी आहे आणि शेतीतून मिळणारं उत्पन्न जे आहे हे क्रायटेरियाच नाही तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इश्यू करण्याचा. क्रायटेरिया हा आहे की तुम्ही क्लास 1 क्लास 2चे अधिकारी आहात सरळ सेवेनं तर तुम्हाला मिळणार नाही, संविधानिक पदावरती असाल तर तुम्हाला मिळणार नाही. हे सर्व जे क्रायटेरिया आहेत. ठीक आहे, आणि अजून पण आहेत ते आपण पाहूया. तर हे क्रायटेरिया आहेत. इथे आर्थिक निकष काय म्हटलेलं आहे, इतर मार्गाने म्हणजे सॅलरी आणि शेती वगळता इतर मार्गाने जे तुमचं उत्पन्न असेल हे उत्पन्न 4.5 लाखाच्या म्हणजे 2013ला 4.5 लाख होतं आणि आता ते 8 लाखाच्या अबाऊ नसावं, त्याच्यापेक्षा अतिरिक्त नसावं इतर मार्गाने. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला मग क्रिमिलियर कन्सिडर करण्यात येईल. ठीक आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इश्यू होईल. समजलं ना तुम्हाला जनरली मला काय म्हणायचं आहे. तर ह्या सर्व बाबी इथे दिलेल्या आहेत. सो याच्यामध्ये काय होतं की आता आपल्याला मिळेल की तहसीलदार आहे, नायब तहसीलदार म्हणजे क्लास 2मध्ये, तहसीलदार क्लास 1मध्ये. सो जे सेंट्रल जे उपक्रम आहे PSC पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे, तर प्रत्येक जे ऑर्गनायझेशन असते ना तिथे दर्जे ठरलेले असतात. म्हणजे कुठला कर्मचारी हा क्लास 3मध्ये मोडतो, कुठला 4मध्ये मोडतो, कुठला 1मध्ये मोडतो. सो इथे काय लागतं की त्यांचे जे संस्था असेल किंवा शासकीय ज्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनसुद्धा करा ना, तर त्यांच्या वडिलांचं जे डेझिग्नेशन असेल त्या संस्थामध्ये मग त्याला समतुल्य एक कन्सिडर करण्यात येतं शासकीय सेवेच्या रिलेटेडमध्ये. म्हणजे क्लास 2 क्लास 3 क्लास 4
आणि मग जे आपण अबाऊचे जे निकष बघितले म्हणजे क्लास 2 आणि क्लास 1च्या अधिकाऱ्याचे, ते मग त्यांना ॲज इट इज इथे लागू करण्यात येतात. ठीक आहे. ॲज इट इज लागू करण्यात येतात. म्हणजे बँक मॅनेजर असेल तर क्लास 1 असेल कॅटेगरी बँकेनुसार, तर मग त्याला क्लास 1 अधिकाऱ्याचे जे निकष असतील ते लागू असेल. सो असं यामध्ये मोडतं. ते तुमच्या वडिलांना प्रॉपरली माहिती असेल की तुम्ही तुमचे वडील जिथे काम करतात ते कुठल्या कॅटेगरीमध्ये काम करतात. सो त्यानुसार मग तुम्हाला ते निकष इथे बघायला मिळतील. सो त्यांच्या पण इथे टर्म अँड कंडिशन दिलेल्या आहेत की यांना वगळण्यात यावं आणि यांना नाही वगळण्यात यावं. आणि ज्यांचं क्रायटेरिया झाले नाही आहे, काही ज्या संस्था असतात जिथे त्या कॅटेगरीज नसतात, क्लास 1 क्लास 2 आणि जे काही असेल ते, तर त्यांच्यासाठीचे निकषसुद्धा इथे दिलेले आहेत. त्यांची वेल्थ टेस्ट कशा पद्धतीने होईल याची इन्फॉर्मेशनसुद्धा इथे आहे. सो आता जे सशस्त्र सेनेमध्ये आहेत, निमलष्करी दलामध्ये आहेत, तर त्यांचे क्रायटेरिया काय असेल त्याविषयीची माहिती इथे तुम्हाला मिळेल. सो जो तुमचा जो काही क्रायटेरिया असेल, प्रोफेशनल व्यावसायिक वर्ग आहे, उद्योजक व्यापारात असलेल्या व्यक्ती, त्यांचं जे उत्पन्न आहे ते कसं कन्सिडर करण्यात येईल त्याचे इथे निकष दिलेले आहेत. बघा, प्रत्येक गोष्ट आता या एका व्हिडिओमध्ये तर एक्सप्लेन करणं शक्य होणारच नाही, कारण ते फार गोंधळ होईल की कोणासाठी काय लागू होतं आहे, कोणासाठी काय नाही. सो बेटर वे, तुम्हाला जो पार्ट लागू असेल तो तिथे रीड करा, तिथले पूर्ण इन्स्ट्रक्शन रीड करा आणि त्यानंतर मग तुमचे पूर्ण डाऊट क्लिअर होतील की तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळेल की नाही मिळेल. तर व्यावसायिक वर्गात असलेल्या व्यक्ती इथे आहे, उद्योगधंदा असलेल्या व्यक्ती, जो त्यांचे निकष वगैरे इथे दिलेले आहेत. तर वेल्थ टेस्टसाठी काय कन्सिडर करण्यात येईल ते सुद्धा इथे आहे. प्रॉपर्टीचे जे मालकाचे ओनर आहेत त्यांच्यासाठी काय, ॲग्रिकल्चर जे ओनर आहेत त्यांच्याकरिता काय, हे सर्व इथे दिलेलं आहे. तर एक बाब लक्षात घ्या, जे नोकरीवर आहे त्यांच्याच मनामध्ये हे जनरली डाऊट आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. तर ते जे आहे, तुमचं जे उत्पन्नाचं जो एक लिमिट आहे 8 लाखाची, तर ती सॅलरी सॅलरी हे उत्पन्न आणि मालमत्तेचे निकष हे वेल्थ टेस्ट स्क्रीनवर पाहू शकता. इथे ते पूर्ण दिलेले आहे, ते कसं काय कन्सिडर करायचं ते. तर ठीक आहे, त्यांना सॅलरी आणि शेतीचं उत्पन्न तिथे कन्सिडर केल्या जात नाही. आणि इतर मार्गातून म्हणजे हाऊस प्रॉपर्टी असेल, घर असेल, एखाद्याचं कॉम्प्लेक्स असेल, काही भाड्याने दिलेली असेल इमारत, तर त्यातून त्याला काही व्यतिरिक्त इन्कम येत असेल, काही फॅमिलीचा पारंपरिक पद्धतीने असेल किंवा त्यांनी शेअर परचेस केलेले असेल, तर त्यातून मिळणारं उत्पन्न हे जे 8 लाखाच्या पेक्षा अबाऊ नसावं. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसंदर्भात आपण बोलतोय ते. आणि ती जे अबाऊ बाकीचं जे इतर उत्पन्न कसं कन्सिडर करण्यात येतं त्याकरिता हे वेल्थ टेस्टचे जे निकष लागू होतात तेही इथे आहेत. सो ऑब्वियसली तुम्हाला हा जी आर वाचावा लागेलच. तर या जी आरची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. सॉरी, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथून तुम्ही हा जी आर डाउनलोड करा. तुमच्याकरिता जे निकष लागू होतील ते पहा, त्या तुम्हाला नक्कीच तुम्हाला ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळेल. ओके, सो थँक्यू सो मच. एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये नव्या विषयावरती आपण भेटूयास. थँक्यू.